मित्रांनो, आयुष्यभर शरीराला अत्तर लावलं माणसाने, पण जाताना राखेतून सुगंध काही आलाच नाही. खरं सांगा, इतकं सुंदर आयुष्य दिले देवाने, पण कसं जगावं हे कळालंय का हो माणसाला? मंडळी 1 वाजलाय. ऍक्च्युली सकाळपासून आमची काहीच ऍक्टिव्हिटी नव्हती ना, त्याच्यामुळे आम्ही काही दाखवलं नाही. तो मस्त पिंड आहे, हे बघा देवाची. काय हे बाकीचं मला असं वाटतं ते म्हणजे ह्या रूम पासून काहीतरी 1 किलोमीटर अंतर आहे. तर आम्हाला रोज गाडी काढून छान वाटते, मजा वाटते. आपण फिरतोय, आम्ही बारीक गाडी आहे म्हणून चालतंय हो. तर मित्रांनो, आम्ही इंद्रकुलमध्ये आलो आहे. बघा इथे गाडी पार्क केली आहे आणि हे बघा असं मस्त आहे एकदम. मस्त आहेत ना इथं. हां मस्त एकदम भारी. उलट मला इथले वाईफ चांगले वाटतात. आपण रूम बघू, आज ते म्हटले होते रूम दाखवतो तुम्हाला. बघा ना मस्त आहे ना, आणि स्वच्छ ठेवलं एकदम, मेंटेन एकदम. आणि इकडे राईट साईडला स्विमिंग पूल आहे. हे बघा थांबा दाखवतो तुम्हाला. हे बघा तिथे स्विमिंग पूल आहे. आणि इकडे रेस्टॉरंटकडे चाललो आम्ही आता. हे बघा मस्त अशी व्हेज थाळी आली आहे आणि चांगलं आहे, म्हणजे मेनू चांगला आहे. हे वांग बटाट्याची भाजी आहे, ही मटकीची आहे, हे डाळ, सोलकढी, पापड, 3 चपाती आणि राईस. पाहिजे काय अजून, पाहिजे काय? एकच थाळी सांगितली. ॲक्च्युली काय होतं, व्हेज थाळी एवढी खायची पण नाही का नाही, मला म्हणजे जात नाही, पण खाऊ आम्ही आता. हा आला आहे आपला पापलेट मासा. आपल्याकडे पापलेट म्हणतात, पण ते पॉम्फ्रेट आहे. 5 hours later. आरावी बीचला चाललोय. आम्हाला सनसेट बघायचा आहे. आज काय भिजणार वगैरे नाही आहे, फक्त सनसेट बघणार आणि तिथंच थांबणार आहे. आणि त्यानंतर जेवून मग डायरेक्ट रूममध्ये येणार, जेणेकरून आपला टाईमही वाचेल आणि सारखं गाडी काढायला लागणार नाही बाहेर. तर मंडळी, तुम्ही हे जे बघितलं ना आता, ते एक स्तंभ आहे. आणि पहिल्या काळी असं म्हणायचे की इथे उत्तरेश्वर ते दिवा लावायला यायचे, किंवा तो दिवा आपोआप लागायचा असं म्हणायचे, म्हणून ह्याला दिव्याची वाडी नाव पडलं होतं. पण कालांतराने त्याचं नाव दिव्यागर झालं आता, आणि आपण दिव्यागरनी ओळखतो. मंडळी, आम्ही एका एकदम हिडन प्लेसवर आलेलो आहे. ही जागा आम्ही शोधून काढली आहे. तर बघा आता, बघा लेट्स सी. आणि इथून दिसत नाही हा बीच, अजिबात दिसत नाहीये. आणि आता हा जो तुम्ही बीच पाहताय, हा आरावी बीच आहे. फायनली आम्ही आरावी बीचला आलो. खूप वर्षापासून अरे जायचंय. आणि अशा ठिकाणी आम्ही की जिथं कुत्रा नाहीये. येस. ॲक्च्युली काय होतं, खूप गर्दी असली की आपल्याला पाहिजे तसे शॉट्स घेता येत नाही. त्याच्यामुळं आम्ही म्हणलं आपल्याला जायचंय ना, तर एखाद्या असं लोनली प्लेसला जाऊयात आपण. तिकडे जाऊ, चल. तिथं कोण नाही असं. हां चालेल, तिकडे. हो लय बसता नाही येणार आपल्याला. ॲक्च्युली आज काय आमचं काय भिजण्याचं प्लॅन नाही आहे, त्याच्यामुळं आज फक्त चिल आउटमध्ये फक्त सनसेट एन्जॉय करायचं आहे आणि मस्त
ड्रोन शॉट वगैरे घेणार आहे आम्ही आज. मस्त मस्त पाहसालच तुम्ही. बाईकचा शॉट कसा वाटला माझा? फुल हवा केली मी यावेळेस बाईकवर. हो बैठो बैठो. काय करू आपण? कशाला काढताय? तसंच बसू ना. दोघांना होईन ना बसायला. बघा आम्ही काय जुगाड आणलाय बसायला. त्याच्यामध्ये जर वाळू गेली ना. जाऊ दे, धुता येईल ते. वॉशेबल आहे ते. चलो हे बघा हा आहे अरबी बीचचा एकदम शांत ठिकाणी आलो आम्ही. मस्त मस्त. वाव. कसं वाटलं? डेंजर होता स्पॉट तो. हा तिथं जर अडकली ना गाडी डॉमिनर निघणार नाही अजिबात. एक ते हत्ती आहे. हा एलिफंट आहे हा. पापडला भारी आहे.